आली उमलून माझ्या जाती बर का ती संध्याकाळचं रात्रीचं पप्पा आले की बॅग झालेला आहे आता सगळं ठेवते भरपूर आहे आणि वास पण मस्त येतो हे घालून फोड करायचे हा निकाल द्या बघितलं का असं प्रत्येक माझ्या फुकटेली एक तशी नाही बघा मेरी मम्मा नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉग मध्ये जयश्रीच्या तर सगळे आय होप आपल्या घरी ठीक असेल आनंदी खुशी राहा हे देवाला प्रार्थना करते सर्व आपली फॅमिली तर इमान खूप जाते थंडी खूप आहे तर गायुरानी तुम्हाला आवाज येत नसेल ना पुरा दिवसभर 1000 वेळा मी पडते गायूबद्दल हितनं तिथं कामावर पण बघायचं आणि ती कधी पडत नाही तिचं कधी ही नाही कारण मला पळावं लागतं ना काय करते काय नाही मला सोडून तर राहत नाही शाळा आहे अभ्यास असतो तर आता शांत आहे तर पप्पांच्या बरोबर बसले म्हणून शांत आहे पप्पा नसले की दिवसभर माझे पप्पा आहे नुसतं भांडणं करते माझ्याबरोबर तर चला आता मी बेद बनवणार आहे कशाचा ती नक्कीच बघा झणझणीत खूप छान आहे आता जावई बापू जाणार आहे त्यांना बाय करते आणि गायूला घेते रडती जाताना लई दुटीवर गेले की रडती पप्पा करून तर चला तिला घेते मी तर जावई बापू निघून गेले ड्युटीला तेव्हा माझ्या मागे राणी साहेबा लागली सासू बरी पण आता एवढी माझी सासू खतरनाक माझ्या पाठीशी लागते का नाही काय खरं नाही तर आता मी कामाला लागलेली आहे का डान्स कशी करते बुटं घातली की टाकून देते कुठं पण काढून तर आता खुर्च्या बिरच्या ही बघा बुटं ती सँडल घेऊन फिरावं लागतं मला प्रत्येक तर किचनमध्ये आलेली आहे किचनमध्ये खूप सारा पसारा पडलेला आहे आता किचनमधली काम किचनमध्ये का नाही आले परत सगळा चहा वगैरे पेलेली दूध गरम करून ठेवलं इकडंच आणि मावशीने सांगितलं आपल्या ह्या मावशी आहेत ना माझ्या सुजाता मावशी ह्याने सांगितलं जयू ह्याच्यात ढुसून कपडा भर कारण खाली आहे तर आता ह्याला पेपर लावताना आपण भरायचंच आहे आणि थोडंसं ना अजून काम आहे सांगितलेलं आहे किचन मध्ये कामगार येणार आहे म्हणून थांबलेलं नाही तर कधीच मी काय केलं असतं आणि थंडी पण आहे त्याच्यात 10 वेळ मी साफसफाई करते आणि 10 वेळ ही करायला लागले हे नाही तर आता मला ही बघा कुकरमध्ये आता डाळ ठेवायची आहे फक्त आमटीसाठी कारण पुरणपोळीचं आपलं ती मी तुम्हाला स्पेशल सिक्रेट ठेवलेलं आहे नक्की सांगेन आता फक्त आपल्याला चण्याची डाळ आहे ना तुम्ही बघून घ्या चण्याची डाळ फक्त भिजू टाकायची कुकरला टाकायची आपल्याला बाकीचं तुम्हाला पुरण कुठनं आणणार हे नक्की बघा ठीक आहे स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्यात डब्यात घालायचे डाळ भरायचे जी बनवून राहिली होती म्हणजे काल टाकलेली का नाही त्याच्यातच राहिलेली तर ही बघा मी आता धुवून आणते 2-3 पाण्यात तर चला मी सेकंड पाणी आहे ही डाळ ठेवते आता गॅसवर आमटी बनवायला सोनूला खूप आवडते म्हणजे खूप जावई बापूंना पण पिल्लूला पण खूप आवडली पिल्लू सोनू जावई बापू टिफिनमध्ये घेऊन गेले तर मीठ टाकते आणि शिट्टी लावायला ठेवते आता सर्वांना खूप राजश्रीला तर खूप आवडायची माझ्या हातची चला गॅस ऑन करते खूप आवडायची ताई तुझ्या हात गॅसवर ठेवून टाकलेला आहे काय करा आता तुम्हाला पुरणपोळी एवढीशी डाळ ठेवली पुरणपोळी कशी करणार असं वाटत असेल नाही ही आहे आता सकाळी मी सोनू पिल्लूला चपात्या बनवून दिलेल्या पराठा तुमच्या जावई बापूंना शाळेत टिफिन वगैरे ऑफिसला त्याच्यातला राहिलेलं पीठ आहे हा मग ह्याच्यात मी आता कणिक मळणार आहे अजून ठेव का ऑलरेडी आपला एवढा आहे माझ्याकडं एवढा मऊ झालेला आहे ना ह्या असाच त्याला मऊ कणिक आहे ही तर असाच का नाही मऊ होईल असं मी मळून घेते थोडं मीठ टाकून अजून थोडं पीठ ॲड करून आणि हळद टाकून डाळ शिजते आपली तोपर्यंत मीठ घेते हो का डबा खोलून ठेवलेला आहे मीठ घेते थोडं आणि हळद पण घेते थोडंसं घेते ही बघा पीठ आहे हे आणि मळून घेते छानसा कारण सोनू पिल्लूला इतकं आवडलं ना शाळेत सुद्धा घेऊन गेले शाळेत टिफिन मध्ये जावई बापूंना पण लावली तूप मस्तपैकी चपचपीत सकाळी छोट्या बनवून दिल्या एवढ्याशाच बनवून दिल्या शाळेत आणि टिफिन मध्ये पण दिलंय मम्मा आपके हात में जादू है आता आपलं लहान आहेत खात्यात खरंच मला लहानपणी खूप आवड असायची जेवण बनवण्याची ठीक आहे मी खूप म्हणजे पसंत करायची माझं गाळू पण जाईल आता शाळेत त्याच्या टिफिन मध्ये सोनू पिल्लू म्हणतात मम्मी कौन सा टिफिन दोगे कैसे दोगे वो कैसे दिखेगी शाळेचा
खाती बरं का ती संध्याकाळचं रात्रीचं. पप्पा आले की बॅग एक दिवस चोरून व्हिडिओ बनवून टाकते तुम्हाला, ठीक आहे. काय करते रे राजा, इकडे ये. तर हो काही राजा मी आवाज देते हो काही ताई कंगी घेऊन. तो कुठे नाही जात, इथंच असतं. होते हा. तर मी ही करून घेतलंय बरं का, मळून घेतलंय छानपैकी. आणि आता मी ऑइल लावते. ऑइल लावून ठेवून टाकूया की मग मऊसूत होईल पीठ. आपला झाकून ठेवून देते. आणि आपली डाळ पण शिजायला लागलेली आहे का नाही. आणि सगळी अजून कामं तशीच आहे, ती ठेवते तसंच कारण आपल्याला. आणि पुरण कुठून आहे हे तुम्हाला दाखवते. कुठून आलं पुरण, मी जे काल बनवलं होतं ना ती बघा. काल दुपारी कुणीही मीच खाल्लंच नाही. 1 मिनिट गॅस कमी करते, सांगते तुम्हाला. पुरणपोळी बनवले गाईला घेऊन, बरोबर 4 वाजले. तर हा पीठ पण आहे ना, काढून घेते आणि पुसून घेते. म्हणजे चांगलं नाही ना, ऑइल लावलेलं आहे मी. आणि मग काय झालं माहिती आहे का, 4 वाजले. मग ती काय खाणार, मग मी काय खाणार एवढी. 4:15 वाजता थोडीशी खात होती, खाल्लं. आणि काय खाल्लं नाही तेवढंच. पिलूचं डोकं बिकं दुखत होते, तब्येत ठीक नव्हती. आणि मग सोडून दिलं. आणि संध्याकाळी तीच राहिली, तीच खाल्लं. म्हटलं जावे बापू आल्यानंतर बनवायची होती. आणि ती आल्या मग तीच गरम केलं तव्यावर. कशाला खोटं बोलायचं, 4 वाजले होत्या. मग त्यालाच केलं. मग सकाळी थोडे बनवले आणि बाकीचं राहिलेलं म्हटलं दुपारी बनवते, या निवांत खाऊया आपण. मम्मा मम्मा करत असते सारखं. नाही मम्मा येते बघा मेरी मम्मा आहे. बाबा तुझंच मम्मा आहे का आई. मैं मम्मा हूँ. मम्मा है. हाँ मैं मम्मा हूँ. कसं करते बघा गायू. हात भरलेला आहे माझा. मम्मी हो गाय. तर चला गायू राणीला घेऊन करावं लागतं. कचरा टाकून येते. गायूनं बघा माझ्या पॅन्टीवर कसं छाप उठवलेला आहे. चपाती करताना माझ्या पीठ सांडलंय गायूनं, त्याची चपाती माझी नाही. पीठ मळताना तर मला वटा स्वच्छ पाहिजे किचन. आणि काय कामं करत असताना मी सारखी अशी साफसफाई करत जोरानं चाललेलं आहे. कसे जंप कर आहे तू, कसे डान्स करा. शिट्टी होत चालल्यात आपल्या. आणि धुवून घेतलेला आहे मी. आता 1 मिनिट वर करते. आपलं हे घेतलेलं आहे काय, भात ठेवते. भात पण काय करायचं आता, म्हणजे आता ठेवून टाकते. आणि गरम गरम जेव्हा याचं टायमिंग होईल ना, पाण्यात चम्मच टाकते, साखर घोळते. एका झालेला घेऊन कुकरमध्ये. आणि खुलं बनतं. कुठे गेली गायूर आणि माझा केलंय हुशार आहे का. एकदम परफेक्ट झालेला आहे. आता सगळं ठेवते. मसाले आहेत ना की ही करून ठेवते. मला जेवण चुटकीमध्ये असं वेळ लागत नाही. जसं पाहिजे तसं जेवण पहिल्यापासून विचार करायचे. शिकले तर कुठंच नाही आश्चर्य. आता तर उलट मी कमेंट मधून काय विचारते तरी पण मी असं कुणाच्याच इथं जाऊन मी शिकलेली नाही, ठीक आहे. तर चला हे करते. पण मला लय आवड आहे, ठीक आहे. अजून कमेंट मध्ये मला माहिती देत जावा प्लीज. आणि मी कमेंट मधून शिकते. मी कुणाच्या घरी जाऊन विचारत तर नाही, पण कमेंट मध्ये माझ्या बहिणीकडून माझ्या मावशीकडून नक्की शिकते. कारण कमेंट मध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा मी बघून शिकते, ठीक आहे. तर डाळ शिजत आलेली आहे. 3-4 शिट्ट्या तर झालेत आपल्या अजून करायच्या. कारण माहीतच आहे आमटी बनवायची आहे. आणि पुरणपोळीला पुरण आहे. तर आता मी सगळे लसूण बिसून सगळं सोलून घेते. मसाल्याचा डबा हेच खतम झालेला आहे. जेवढा आहे त्याच्यात करू खोबरं आपलं आहे नाही. हा बघा टिकली घेऊन आली. हा ही बघा टिकली घेऊन आली. टिक्की दिख रही है. चोटी काढून घेतली, बघितली का. चोटी काढून घेतली. अशी करते, खूप दमवली. कपडे काढून ठेवले फोल्ड करायचे. हा निकाल दिया. बघितलं का, असं असतं नटखट चोर. लड्डू आहे काना मुक्कन चोर. मम्मीला असंच का ते नस करतो ना काना मैयाला, बघितलं का चढायला लागली. केलं गुड काय सूजी का दे फिरते सूज बिठाव चलो. बघा आमटीला फोडणी दिलेली आहे मी. हा घट्ट मला आवडते, ठीक आहे. आमटी खूप घट्ट म्हणजे ही दिलेली आहे. आता शिजवाई ठेवते आणि आता स्टार्ट करूया. गायू वॉशरूम मध्ये चाललेली आहे, घेऊन जाते. आणि आली उमलून माझ्या दारी गाणं म्हणते. हा कोणचं गाणं. आली ते करते गाणं कसं म्हणते.
किशोरी आहे माझा त्यो. हे पण कापून घेतलेलं आहे कोथिंबीर. बघा डान्स कसलं करतोय. गाणं चाललेलं आहे बरं का. आता बनवायला लागलोय. घेतलेलं आहे सगळं मी स्टार्ट करूया. अरे बापरे बापरे. हा हा हे ते ठेव म्हणते. उकडी छानपैकी यायला लागली आणि ही लांबच आहे थोडस. आणि मी घेतलेलं आहे सगळं आणि हे बघा याच्यात पेपर पण टाकून घेतलेला आहे. आता बनवू आपण. ठीक आहे स्टार्ट करते. किशा इकडे राजा तिच्याकडे बघत बघत करावं लागतं. तर चला पहिली पोळी आहे स्टार्ट करते बनवायला आणि गोळा बनवून घेते. आणि पूर्ण म्हणजे पिठापेक्षा का नाही मी पुरण जास्त वापरते. तर रात्री ठेवलेला आहे बघा किती गोळा मी जास्त मोठा घेतला पिठापेक्षा. तर छान वाटते बरं का. आणि पीठ छानपैकी आपण मळून ठेवलं का नाही खूप छान फुगतेत. आणि माझी प्रत्येक पोळी फुगतेत. म्हणून राजश्री प्रत्येक वेळ म्हणायची ताई तुझी पोळी खूप आवडती. राजश्रीला कधी गोड आवडायचं नाही पण माझ्या हातची खूप आवडीनं खायची बरं का. खूप सोनूच्या म्हणजे तुमच्या जावई बापूंना पण आवडायची नाही पण माझ्या हातची जेव्हापासून खायला लागलेत ना सारखं म्हणतात हां बनव. तुपाशी बसून खातेत. सोनू पिलूला पण आवडते. गाईला पण आवड घालते दुधातनी. आता गाई आली बघा. गाईला तोडून दिलंय मी थोडंसं बघू. आणि बघा किती मस्त बनायला लागलेली आहे. आणि मला पण खूप आवडते बरं का. आपल्या तिकडची आता साखर एका ताईने सांगितलेलं साखर वापरते पण आपण गुळ वापर. तर बघा आपण पुरणपोळी फुगलेली गेली. ताई म्हणल्या गूळ टाकून पोळ्या चांगल्या लागतात का जयू सांग मी बनवते. तर मी म्हणते ताई गूळ टाकून पुरणपोळी बनवून बघा खूप टेस्टी. साखरची मला नाही आवडत. आणि आपल्या तिकडं सातारकडं मी आजपर्यंत मराठी ताईंना फक्त गुळातच म्हणजे गुळाचीच पोळी बघितलेली आहे. साखरची टेस्टच नाही की आपल्या पुढे म्हणजे पोळ्या फुगल्या तरच मस्त वाटते नाही बनवायला. तर आपली आता शेवटची ही म्हणजे पोळी आहे आणि मला पूर्ण झालेलं आहे आपलं पुरणपोळीचं. आता हे बघा ठेवते एका साईडला. आणि ही बघा आमटी आपली किती मस्तपैकी बनायला लागलेली आहे का नाही. आता सगळं साफसफाई करायची आहे. उरलेलं आता तेल लावून ठेवते. संध्याकाळी काय गरम गरम काय आता लागलं ती बनवायचं. आणि एवढी थंडी आहे त्यात कुठलाच काय भाजीपाला पण फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. अशी थंडी आहे इकडं सॉरी. त्यासाठी गॅस वाढवते. मग कशातच काय गरज नाही ठेवायची. किशोर्या बसलाय बर का. आता फुगल बघा पूर्ण फुगत चाललेली आहे. हे बघा फुगणं दाखवते हे का नाही. आणि फुगल्यानंतर मस्त वाटतं खायला पण बनवायला पण आहे का नाही. प्रत्येक माझ्या फुगते एक तशी नाही की बिना फुगता आहे. झाले आपल्या पुरणपोळी खायला या ठेवते. ऑफ केलाय गॅस तरी बघू शकता. आता ह्याच्यात ऍड करते आपलं धनिया. घाण झालं की हे लगेच मीठ पुसून काढते. आता काय कोथिंबीर टाकते. आमटी पण मस्त बनली. तर आमटी आहे ना खूप आवडते ठीक आहे. आणि धनिया थंडी आहे भरपूर आहे आणि वास पण मस्त येतो आहे नाही. मस्त वास येतो. हे बघा खूप घट्ट मला आवडते. पातळ नाही जास्त करत मी. तर झालेला आहे बेत आपला संपूर्ण बनवून झालेला आहे. टेस्टी इथं बसवलंय. तर का नाही आता थोडीशी 4 भजी पापड कुरड्या ना पापड कॅन्टीन मधून आणलेले आहे. थ्रेडिंग बघा कसले खतरनाक वाढलेले आहे. नको वाटतंय. आणि थंडी टाइमच भेटेल ना मला. पढाई करते वाटतं. बसवलेला आहे आणि मस्तपैकी त्याला. आणि आता पोळी वगैरे झालेत बघितलं तुम्ही. आमटी बनली पोळी झाली. आता गरम याचं टायमिंग झालेलं आहे मुलांचं. पोळी बनली भात बनला आणि आमटी बनली. आता थोडंसं 4 भजी बनवते. पापड तळून घेते आणलेले आहेत त्यांनी. आणि कुरड्या थोड्या मी कधी 2-3 वर्षाच्या पडल्यात पण खूप चांगल्या आहेत. त्या पण थोडेसे फ्राय करते. तर कसा वाटला बेत सांगा. कोण आलंय आपल्या घरात कोण खाणार आता. काल बिलकुल नाही खाल्लं. 4:30 बाबा हा मी 4:30 वाजेपर्यंत म्हणजे सकाळी 4 चहावरच होती. त्याच्यावरच बघा गाईसाठी मी आवरलं नाही. हे असं असतं. काय का आले त्याला वाटतं आता घेऊन जाते. बघितलं का किती पा करतं राजा. माझा राजा लय बार पा करतं.
ठीक है, काळजी घ्या, भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये. किया कंगा किया मैंने उडा दिया, सब उडा देती है. चलो बाय, चला काळजी घ्या, धन्यवाद.